The radius of curvature of both the surface of convex lens of focal length f and focal power p are equal. One of the surface made plane by grinding it. New focal length and new power विचारलं. ओके, आता बघा ह्या प्रॉब्लेम मी काय दिले, फार इझी प्रॉब्लेम आहे. पहिल्यांदा दिले कॉन्व्हेक्स लेन्स. ओके, आता एक कॉन्व्हेक्स लेन्सची फोकल लेंथ किती असते? पॉवर म्हणजेच 1/f किती असते? 2n-1/r. आता काय दिले बाय ग्राइंडिंग. ग्राइंड केल्यामुळं काय आलं, एक सरफेस प्लेन केला म्हणजे ही झाली प्लेनो. मग प्लेनोसाठी मी P1 म्हणतो, जो फाईंड करायचा आपल्याला. P1 किंवा 1/f1 चा फॉर्म्युला काय? n-1/r. बरोबर. मग ह्या दोघांचं रिलेशन फक्त फाईंड करायचं आहे. बघा, लक्ष द्या. मी हे तर P असं लिहितो, P F विसरून जाऊया. P हा इज 2 असं लिहितो पर्पजफुली, n-1/r. आता मला सांगा n-1/r म्हणजे काय? P1. P1. मग P1 किती आलं? P/2. P1 इज P/2, पॉवर हाफ झाली. आता ह्याच्यावरच मी सॉल्व्ह करतो. इकडं P म्हणजे काय? 1/f इज P1 म्हणजे 1/f1. मग f1 किती आली? 2f. मग हे पाठ करायचं, लक्षात ठेवायचं की कॉन्व्हेक्स लेन्स प्लेन झाली, फ्रिक्वेन्सी डबल होते, तर पॉवर काय होते? हाफ होते. फ्रिक्वेन्सी गेट डबल बट पॉवर इज हाफ. अंडरस्टूड एव्हरीवन? इज इट क्लिअर? तर ह्या प्रॉब्लेम मी काय म्हणलो, ह्या प्रॉब्लेम मधनं आपण काय शिकलो की कॉन्व्हेक्स लेन्सची कॉन्केव्ह झाली, नाही, कॉन्व्हेक्स लेन्सची प्लेनो कॉन्व्हेक्स झाली, तर पॉवर हाफ होते आणि फ्रिक्वेन्सी डबल होते. मग आता हा प्रॉब्लेम जर बघितला आपण 39, काय दिले बघा. 39 प्रॉब्लेम मध्ये काय दिले की अ सिमेट्रिकल डबल कॉन्व्हेक्स लेन्स कट इनटू 2 इक्वल पार्ट्स. ओके, इफ पॉवर ऑफ ओरिजिनल लेन्स इज 4D, पॉवर ऑफ कट लेन्स विचारली, तोच वे आहे. पहिल्यांदा ती होती कॉन्व्हेक्स लेन्स, पॉवर 4D. आता झाली प्लेनो कॉन्व्हेक्स, तर काय असते? इट इज P/2, पॉवर हाफ होते. मग 4D/2 म्हणजे किती? 2D इज ऑप्शन. अंडरस्टूड? ओके, म्हणजे अशा टाईपचे काही न्यूमेरिकल विचारतात.